पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सिटी सर्वे क्रमांक 529 मधील 1.25 कोटींची आकारणी रद्द करा। मिल परिसरातील वस्त्या नियमित करण्यासाठी आयुक्तांना निवेदन। धुळे महानगरपालिकेने मिल परिसरातील सर्वे क्रमांक 529 साठी केलेली तब्बल 1,24,63,00,000 रुपयांची आकारणी अन्यायकारक असून ती तत्काळ रद्द करावी या मागणीसाठी आज परिसरातील रहिवाशांनी मनपा आयुक्तांना घेराव घालत निवेदन दिलं आहे। सामाजिक कार्यकर्ते विनोद जगताप आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार विखेनगर, रासकरनगर, गुरुकृपानगर या वस्त्यांमध्ये गुंठेवारी पद्धतीने गोरगरीब नागरिक गेल्या 50 वर्षापासून राहत आहेत। 500 ते 1000 चौरस फुटांच्या लहान घरांना शासनाकडून दंडमाफी असतानाही नगर रचना विभागाने चुकीची आकारणी केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। मोलमजुरी करणाऱ्या या रहिवाशांना एवढी मोठी रक्कम भरणं शक्य नाही, त्यामुळे तुकडाबंदी कायद्याच्या आधारे ही सक्तीची आकारणी रद्द करून 3 नोव्हेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार या सर्व वस्त्या त्वरित नियमित कराव्यात आणि नागरिकांना स्वतंत्र सातबारे द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने यावर तातडीने निर्णय न घेतल्यास सामूहिक ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील रहिवाशांनी दिला आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। 529 मधील सिटी सर्वे क्रमांक 529 मधील विखेनगर, रासकरनगर, गुरुकृपानगर याला जी आकारणी झालेली आहे 1,24,63,00,000 ही आकारणी 15/10/2025ला झालेली आहे। पण आमची मागणी अशी आहे की आत्ता 3/11च्या आदेशानुसार जे तुकडा झालेले आहेत म्हणजे विखेनगर झालं, रासकरनगर झालं, गुरुकृपानगर झालं, तुळसाबाईचा माळा झालं, यांच्यामध्ये तुकडा खरेदी म्हणून विक्री झालेली आणि 15/30, 15/35, 15 असे 450, 500, 1000 स्क्वेअर फूटचे प्लॉट बनवले गेलेले म्हणजे तुकडा करून विकण्यात आलेली। आणि आत्ता शासन आदेशानुसार कोणत्याही प्रकारचे जे 5% प्रीमियम आकारून रेग्युलाइज करण्याच्या संदर्भात याच्यात सुद्धा सूट देण्यात आलेली जे 450, 500, 1000 स्क्वेअर फूटच्या अंदरमध्ये असते त्याला। म्हणून आम्ही सन्माननीय आयुक्त साहेबांना मिल परिसरातील संपूर्ण गोरगरीब वस्त्या ज्याच्यात श्रीरामनगर आहे, बडतचा आहे, अयोध्यानगर आहे, रासकरनगर आहे, विखेनगर आहे, तुळसाबाईचा मळा आहे, गुरुकृपानगर आहे, आटकरवाडी, शेलारवाडी, राववाडी, नीलाबाईची चाळ आहे, नारायण मास्तरची चाळ आहे, चक्करबल्डी अशा या सगळ्या वस्त्यांना ज्या तुकडा खरेदीमध्ये ज्यांना नोटरीवर विकण्यात आलेले आहे, काहींचे रजिस्टर करण्यात आलेले आहे, 450 ते 500 स्क्वेअर फूटचे प्लॉट आहे। म्हणून शासनाच्या 3/11/2000च्या आदेशाप्रमाणे यांना रेग्युलाइज करण्याचे, यांचे विकास आराखडा मंजूर करा, लेआउट मंजूर करा, यांना पंतप्रधान आवास योजनेचे 2.5 लाख रुपये देण्यात यावे, यांना तात्काळ महसूलचे पत्रव्यवहार करून सातबारा देण्याची व्यवस्था करावी। या संदर्भात आयुक्त साहेबांशी आम्ही चर्चा केली आणि आयुक्त साहेबांनी सांगितलं की शासन आदेश तपासून आम्ही नक्कीच या 40 ते 50 वर्षापासून सातत्याने या वस्त्यांमधले लोक गोरगरीब राहतात, हमाली काम, रिक्षा, ड्रायव्हर मिळेल त्या दुकानांवर काम करणे, अशा प्रकारे व्यवसाय करणाऱ्या लोकांना कशा प्रकारे दिलासा देण्यात येईल अशा प्रकारची मागणी आम्ही आयुक्तांकडे केली आणि आयुक्तांनी आम्हाला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन